आयुष्यात सगळंच आपल्या मनासारखं घडेल असं नाही, पण जे घडतंय त्यात सकारात्मकता शोधणं आपल्या हातात नक्कीच असतं. कधी काही गोष्टी मनासारख्या न होण्यामागेही निसर्गाचा काहीतरी चांगला प्लॅन असतो. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आता रोजच्या टिफिनची पुढची भाजी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ती भाजी आहे काशीफळ. काशीफळ म्हणजे गंगाफळ. चला तर मग आता आपण बनवूया काशीफळची भाजी. ही भाजी पावसाळ्यात म्हणजे श्रावणाच्या सुरुवातीला बाजारात भरपूर प्रमाणात येते आणि उपासात या भाजीचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. त्यासाठी मी 1 पाव काशीफळ घेतलेले आहे आणि ते आता चांगले चिरून घेणार आहे. काशीफळाच्या नेहमी मोठ्या फोडी कराव्यात, म्हणजे खूप बारीक फोडी जर केल्या तर त्याचा अगदी शिजून लगदा तयार होतो. त्यामुळे फोडी थोड्या मोठ्याच पाहिजेत. आता माझे सर्व काशीफळ चांगले बारीक चिरून झालेले आहे. ते मी आता एका भांड्यामध्ये भरून घेणार आहे आणि अगदी स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेणार आहे आणि बाजूला पाणी निथळण्यासाठी ठेवणार आहे. आता मी भाजीसाठी मिरच्या बारीक चिरून घेणार आहे. काही जण यामध्ये मिरचीचा ठेचा सुद्धा करून टाकतात, जसे मराठवाड्यामध्ये किंवा जळगावकडे या भाजीमध्ये मिरचीचा ठेचा करतात. म्हणजे मिरची, लसूण, आले हे मिक्सरमधून बारीक करून घेतात. हे बघा, आता माझी मिरची बारीक चिरून झाली आहे. आता मी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेणार आहे. हे बघा, आता माझी कोथिंबीर चिरून झालेली आहे. आता मी खलबत्त्यामध्ये लसूण आणि जिरे आता मी बाजूला कढई ठेवलेली आहे आणि आता त्यात मी तेल टाकून घेणार आहे. हे तेल गरम झाल्यावर त्यात मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडल्यावर त्यात मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. आता त्यामध्ये मी बारीक चिरलेल्या मिरच्या सुद्धा टाकल्या आहे. या मिरच्या मी थोड्या लालसर होऊ देणार आहे. तेलामध्ये मिरच्या चांगल्या लाल झाल्यावर त्यात मी ठेचलेले लसूण आणि जिरे टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व चांगले मी आता परतवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने मी हे सर्व परतवून घेतलेले आहे. मिरची, लसूण सगळे आपले आता परतवून झाले आहे. यामध्ये मी आता थोडे धने पावडर आणि थोडी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे आणि थोडा चवीला काळा मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व मी आता उलटणीने चांगले परतवून घेणार आहे. आणि यामध्ये मी चिरलेले काशीफळ म्हणजे गंगाफळ टाकून घेतलेले आहे आणि हे सर्व चांगले आता एकदा परतवून घेणार आहे. ही काशीफळाची भाजी अगदी 5 ते 6 मिनिटात वाफेवर लगेच 5 मिनिटात शिजते.
हे बघा परतून झाल्यावर त्यात मी थोडे मीठ टाकून घेतलेले आहे आणि मी जी चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ती सुद्धा मी त्यात टाकून घेतलेली आहे. हे सर्व टाकून झाल्यावर मी आता ते चांगले परतवून घेणार आहे आणि झाकण ठेवून भाजी 5 ते 1 मिनिटे शिजू देणार आहे. अगदी वाफेवरच ही भाजी शिजून आपली तयार होईल. ही भाजी पोळीसोबत त्याचप्रमाणे वरण भातासोबत आणि बट्ट्यांसोबत छान लागते आणि ती श्रावणामध्ये तर ही भाजी नेहमीच केली जाते. त्याचप्रमाणे पितृपक्षात सुद्धा ही भाजी केली जाते. हे बघा 5 ते 10 मिनिटात अगदी भाजी आपली आता शिजून तयार झालेली आहे. म्हणजेच आपली काशी फळाची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी काशी फळाची भाजी? तुम्ही सुद्धा ती ट्राय करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला हाईप करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.